दगडखाणीत बुडालेल्या यश हब्बूचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर तरंगत असल्याचं दिसून आलं। रविवारी दुपारी पार्थिवावर हृदयद्रावक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव शिवारात असलेल्या दगडखाणीमध्ये 3 दिवसांपूर्वी पाण्यात बुडालेल्या श्रीहर्ष उपाख्य यश श्रीहरी हब्बू या 10 वर्षीय शाळकरी बालकाचा मृतदेह रविवारी सकाळपूर्वी पाण्यावर आल्यानंतर तरंगत असल्याचं दिसून आलं। मृतदेहाला पाण्याबाहेर काढल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला। रविवारी दुपारी हृदयद्रावक वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यशच्या अकाली मृत्यूनं दगडखाणीनं निर्माण झालेले काही प्रश्न ऐरणीवर येत असल्याचं दिसून आलं। यश हब्बू हा जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 4थीतील विद्यार्थी गुरुवारी 12 मार्च रोजी दुपारी पोहण्यासाठी निघालेल्या त्याच्या काका आणि काकांच्या मित्रांसोबत कासेगाव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील एका दगडखाणीकडे गेला होता। त्याला काठावर बसवून सर्वजण पोहत थोड्या अंतरावर गेले असताना काठावर बसलेला यश पाण्यात पडून बुडाला। या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली। गुरुवारी दुपारपासून गेले 3 दिवस आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि सोलापूर तालुका पोलीस शोध घेत होते। आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली यशची शोध मोहीम सुरू होती। गेल्या 2 दिवसांपासून पोलीस उपनिरीक्षक घोडके, पोलीस निरीक्षक देशपांडे, PSI डोंगरीतोट, सुपे मॅडम, तलाठी हुडेवाले, सर्कल माळी, तहसीलदार किरण जमदाडे यांनी घटनास्थळी भेट दिली। कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर आणि ASI बाणेवाले घटनास्थळीच होते। आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले, अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रावसाहेब मगर, चालक मिलिंद सुरवसे, फायरमन सचिन लोकरे, राजू चिंता, संकेत कुंभार आणि महेश गेंड हे पाण्यात बुडालेल्या यशचा शोध घेत होते। रविवारी सकाळपूर्वी यशचा मृतदेह पाण्यावर आल्यानंतर तो तरंगत असल्याचं दिसून आलं। त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर शासकीय इस्पितळाकडे नेण्यात आला। तिथं डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं। ASI बाणेवाले आणि पोलीस कॉन्स्टेबल अकबर शेख यांनी पंचनामा पूर्ण केल्यानंतर शवविच्छेदन झालं। त्यानंतर शव आप्तेष्टांनी ताब्यात घेतलं। दुपारी पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यशच्या अकाली मृत्यूनं या परिसरातील दगडखाणीनं निर्माण झालेले काही प्रश्न ऐरणीवर येणार असल्याचं दिसून येत आहे।